सरनाईक साहेब, ज्या पद्धतीने स्वारगेटची घटना घडलेली आहे पर्यंत कारवाईचं स्वरूप झालेलं आहे, परिवहन विभागाकडे आमच्या परिवहन विभागाचे सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक घेण्यात आली आणि त्यामध्ये प्रामुख्यानं ह्या राज्यातील सर्व डेपोंवर आणि प्रामुख्यानं एसटीच्या ज्या बसेस आहेत तेथील महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सर्व प्रवाशांच्या सुरक्षितते, त्यात विद्यार्थीसुद्धा आले. आम्ही अतिशय महत्त्वपूर्ण काही निर्णय घेतले. त्यात प्रामुख्यानं एका IPS अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासंदर्भातला जो निर्णय तो आजपर्यंत झालेला नव्हता. तो निर्णय घेण्याची विनंती आम्ही गृहमंत्र्यांना आजच करतोय. त्याचबरोबर आमच्या जे काही बसेस आहेत, म्हणजे 14,300 बसेस आहेत आणि स्वतःच्या आमच्या आहेत. 450 आता इलेक्ट्रिक बसेस आलेल्या आहेत. 350 आम्ही भाडेतत्वावर घेतलेल्या आहे. ह्या सर्व बसेसमध्ये त्या CCTV कॅमेरा, GPS यंत्रणा म्हणजे ट्रॅकिंग सिस्टीम ही कंपल्सरी करण्याचं निर्देश आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आले. त्याचबरोबर बऱ्याच आमचे बस डेपो जे आहेत त्या बस डेपोमध्ये बसेस बंद पडलेल्या अवस्थेमध्ये आहेत आणि त्याचबरोबर काही 4 व्हीलर गाड्यासुद्धा RTOच्या माध्यमातून त्या ठिकाणी उभ्या करण्यात आलेल्या आहेत. त्याचासुद्धा गैरफायदा काही समाजकंटक घेत असतात. त्यामुळे ह्या सगळ्या बसेस व 4 व्हीलर गाड्यांचा ताबडतोब म्हणजे 15 डेडलाईन दिलेली आणि 15 एप्रिलपर्यंत त्याचं पूर्णपणे त्या स्क्रॅपमध्ये म्हणजे भंगारमध्ये काढून एक नियोजन करण्यासाठी 1.5 महिन्याचा अवधी दिलेला आहे. आणि त्याचबरोबर स्वच्छतेसाठी प्राधान्य देणार आहोत प्रत्येक बस डेपोवर. आणि जे सुरक्षा रक्षक आहे ते सुरक्षा रक्षक आज आमच्याकडे 1400च्या आसपास आहेत. ते महाराष्ट्रातील विविध ज्या सेवा आहेत त्या माध्यमातून आम्हाला मिळालेले आहेत. 3 एजन्सीच्या माध्यमातून ते 2700 सुरक्षा रक्षक आहेत. महिलांची संख्या त्यामध्ये फार कमी आहे. ती संख्या किमान 15 ते 20% असावी अशा प्रकारचा मतप्रवाहाच्या बैठकीमध्ये निघाला आणि तशा प्रकारची मागणी आम्ही सुरक्षा मंडळाला करणार आहोत. त्यामुळे ह्या राज्यातील ST महामंडळामध्ये जास्तीत जास्त सुरक्षा महिलांना देणं, त्याचबरोबर अशा काही घटना भविष्यामध्ये घडू नये यासाठी अजूनही काही उपाययोजना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आखता येतील का याची आम्ही आज चर्चा केली. आणि AI टेक्नॉलॉजीचा वापर करून सर्व बस स्थानकामध्ये आणि सर्व ST मध्ये ह्या AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून नवीन नवीन सुधारणा आम्ही करणार आहोत. आणि प्रामुख्यानं सर्व बस स्थानक जी आमची आहेत 580 आणि 251 ह्या सर्व बस स्थानकाचं आम्ही सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ऑडिट करण्याचे आदेश सुद्धा आज पारित केले. सर, काही ठिकाणी जे CCTV आहेत ते देखील बंद आहेत. 2017ला त्यावेळेसचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की पूर्ण बसेस ज्या आहेत त्या CCTV करू. नाही बघा, ज्या ठिकाणी आता हे बसेस ST स्थानकाचं आणि सगळ्या डेपोंचं ऑडिट केल्यानंतर ज्या ठिकाणी ह्या त्रुटी आहेत त्या त्रुटी तर आमच्या निदर्शनास येतीलच. परंतु एक गोष्ट ही मान्य करावी लागेल की काल जो आरोपी आहे त्या आरोपी पकडण्यामध्ये महत्त्वाची भूमिका जर कोणी निभावली असेल तर ते आमच्या ST डेपोमध्ये जे CCTV कॅमेरे होते त्या कॅमेऱ्याच्या आधारेच पोलिसांनी त्या गुंड प्रवृत्तीच्या समाजकंटक कोण आहे हे कळलेलं आणि अनेक CCTVचे फुटेज आम्ही पोलिसांना सुद्धा हस्तांतरित केलेले आहे. त्यामुळे स्वारगेट डेपोमधली CCTVची यंत्रणा चांगल्या प्रकारे कार्यान्वित होती हे सिद्ध झालंय. परंतु जर दुसऱ्या डेपोमध्ये अशा प्रकारची कुठली जी CCTV यंत्रणा कार्यान्वित नसेल तर निश्चितपणे त्यामध्ये सुधारणा केली जाईल. सुरक्षेसंदर्भात जो IPS अधिकारी आपण नेमणार आहात त्याचं नेमकं कामाची पद्धत किंवा काय निर्णय असणार आहे? सुरक्षिततेच्या दृष्टीने मी मध्यंतरीच्या काळामध्ये गुजरातमध्ये गेलो होतो, कर्नाटक, त्या सगळ्या राज्यांमध्ये IPS अधिकारी ह्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाच्या माध्यमातून निर्माण केलेलं आहे. आमच्या सुद्धा डिपार्टमेंटला IPS अधिकारी नेमावा असं तरतूद आहे. परंतु ती मध्यंतरीच्या काळामध्ये ती नेमणूक झालेली नाही. ती नेमणूक करावी अशा पद्धतीची गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना करणार आहोत. सगळे डेपो नाही, आता बघा, IPS अधिकारी नेमून ते गृह खात्याची जबाबदारी आहे. गृह खातं त्यांच्या अंडर काय काय जबाबदारी देणार हे माननीय मुख्यमंत्री ठरवतील.
एकही सुरक्षा रक्षक किंवा पोलीस अधिकारी कर्मचारी त्यांना आढळलेला नाहीये. अचानक जाऊन काही व्हिजिट करणार आहात का? व्हिजिट मी बऱ्याच ठिकाणी केलेले आहेत आणि काल जे 23 सुरक्षा रक्षक होते ते 23 सुरक्षा रक्षकांना ताबडतोब बदलण्यात आलं. हा एक, परंतु ही सुद्धा गोष्ट आम्ही आता आजच्या चर्चेमध्ये घेतली की ती बस त्या ठिकाणी उभी केल्यानंतर बरोबर तो जो गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे गाडे नावाचा, तो त्या महिलेला घेऊन त्या बसमध्ये बोलत आहे असं काहीतरी सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसतंय आणि तो दरवाजा बसचा उघडतोय. याचा अर्थ त्याला कल्पना होती की बसचा दरवाजा उघडा आहे. म्हणजे पोलीस तपासामध्ये बाब आमच्या निदर्शनाला येईलच भविष्यात. त्यामुळे ह्या कामी ड्रायव्हर असू द्या, तो कंट्रोलर असू द्या किंवा पूर्ण डेपोचा मॅनेजर असू द्या, तो जर दोषी असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई शक्ती कायद्याची कदाचित कल्पना नसेल की शक्ती कायदा हा पारित व्हावा. ह्याच्यासाठी जे विधेयक पारित केलं ते प्रताप सरनाईकच्या अधिवेशनामध्ये केलेलं आहे. मी स्वतः आमदार म्हणून त्यासाठी पाठपुरावा करतोय आणि भविष्यामध्ये सुद्धा शक्ती कायद्याचं लवकरात लवकर केंद्र शासनाने करावी यासाठी परिवहन खात्याचा एकेकाने विचार एआय टेक्नॉलॉजी जी आहात त्यातनं नेमकं काय म्हणजे कशा पद्धतीने सुरक्षेचा नाही बघा, आज नवीन टेक्नॉलॉजी येत राहतील. आता एआय टेक्नॉलॉजी मध्ये कॅमेरा टू कॅमेरा सुद्धा एकमेकांशी एक कॅमेरा दुसऱ्या कॅमेऱ्याला सांगत असतो की अशा पद्धतीच्या ह्या घटना मी कव्हर करतोय, तर एक कॅमेरा दुसऱ्या कॅमेरा सुद्धा सांगत असतो. आणि शेवटी कंट्रोल रूममध्ये एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून जास्त सुरक्षितता कशी मिळेल त्या टेक्नॉलॉजीचा तो भाग आहे. तो विषय जरी वेगळा. आज तारखेला एआय टेक्नॉलॉजीचा वापर सगळीकडे होतोय. त्याचा जास्तीत जास्त वापर सुरक्षिततेसाठी करण्याचा आमचा मानस आहे. पोलिसांनी डेपोतले अधिकारी आहेत तक्रार पोलीस स्टेशनला दिली होती. अशीच काही तक्रार आणखी डेपोची आहे का? कारण त्या संदर्भात आजच्या ह्या चर्चेमध्ये तो विषय झालेला नाही. आज फक्त स्वारगेटचा विषय आणि त्याचबरोबर राज्यातील सगळ्या डेपोंमध्ये सुरक्षिततेविषयी आणि विषयीच्या चर्चेला नाही. हा मान्य करतो ना, जी जबाबदारी ती आमचीच जबाबदारी आहे. पोलिसांना पत्र वगैरे आम्ही कुठल्याही प्रकारे दिलं नाही, पण जी घटना घडली ती पोलिसांना सांगायला हवी. शेवटी जबाबदारी आम्ही झटकतच नाही. कसं आहे की शेवटी आमच्या डेपोमध्ये जर कुठली घटना घडली तर ही जबाबदारी परिवहन विभागामध्ये असलेल्या बस डेपोमध्ये घडलेली आहे. त्यामुळे त्याची वस्तुस्थितीची माहिती आणि पुरावे गोळा करून पोलिसांना देणं हे आमचं कर्तव्य आहे. विधानसभा निवडणुकीत हा जो आरोपी आहे तो एका उमेदवाराचा कार्यकर्ता होता. त्याचे बॅनर्स देखील लागले आहेत. त्याच्या डीपीवर देखील एका नेत्या हो, ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधला अशोक पवार नावाचा माजी आमदार आहे. त्याच्या फलकावर ते डीपी मध्ये असं आढळलेलं आहे. त्याचा तपास आम्ही करण्याच्या ऐवजी पोलीस खातं करतील. रात्रीच्या गस्ती आता भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी तुमची भेट घेतली चित्रावाद यांनी, तर रात्रीची गस्ती संदर्भात तुम्ही पोलिसांची मदत घेणार की तुमची? 100% पोलिसांची मदत घेणार आणि त्यासाठी आम्ही तर उलट IPS अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी करतो. जर आमच्या परिवहन विभागामध्ये IPS अधिकाऱ्याची नेमणूक जर झाली तर या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि पोलिसांच्या माध्यमातून सगळी सुरक्षित यंत्रणा कार्यान्वित होईल. स्वारगेटचाच विषय झाला तर स्वारगेटमध्ये याआधी एजंटांचा सुळसुळाट असेल किंवा उपद्रवी लोकांचा सुळसुळाट असेल, सातत्याने आगार व्यवस्थापकांनी सुद्धा पत्र व्यवहार केलेला आहे. समन्वयाच्या अभावामुळे अशा घटना घडतायत का? मग नाही, म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचं ऑडिट करण्याच्या सूचना आम्ही केलेल्या आहेत. आमचे जे परिवहनचे प्रमुख आहेत त्यांच्यावर जबाबदारी आहेत MD म्हणून, तर त्यांनी आता पूर्ण जेवढे आमचं डेपो आहेत आणि बस स्टँड आहे त्याचं ऑडिट करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. महिला प्रवाशांना परिवहन मंत्री म्हणून काय आवाहन कराल? कारण भीतीचं वातावरण आहे. बिलकुल आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना परिवहन मंत्री म्हणून मी आवाहन करतो की एक घटना घडलेली आहे ती अतिशय दुर्दैवी आहे. अशी घटना महाराष्ट्रामध्ये डेपोमध्ये काही कुठेही घडता कामा नये. कारण हे युतीचं सरकार आणि युतीच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये महिलांना जास्तीत जास्त प्राधान्य देण्याचं आणि त्यांना सुरक्षा देण्याची भूमिका आमची आहे. लाडक्या बहिणींना माझी
परिवहन मंत्री म्हणून विनंती आहे, आपला प्रवास ज्या पद्धतीनं तुम्हाला पूर्वीच्या माध्यमातून करत होता तसाच करा. पूर्ण सरकार आपल्या पाठीशी ठामपणे उभं आहे. सर, काल ही घटना घडली त्याच्या आधी पुण्यामध्ये IT कंपनीमधल्या एका मुलीबरोबर धक्कादायक प्रकार घडला. या घटनेच्या एक दिवस आधीच कॅबमध्ये तिच्याबरोबर त्या कॅब चालकाने गैरकृत्य केलं, त्यामुळे तिने चालू गाडीतून उडी मारली. 2 किलोमीटर धावत जाऊन तिने स्थानिक पोलिसांशी संवाद साधला, त्या ठिकाणी तक्रार दाखल केली. अशी घटना घडली आणि एक दिवसानंतर ही STची घटना घडली. बरोबर आहे, ही वस्तुस्थिती घडलेली आहे. ती मुलगी 2 किलोमीटर नाही 1 किलोमीटर चालत गेली आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये तिने जाऊन तक्रार नोंदवली. त्या कॅबच्या चालकाला ती वारंवार सांगत होती की तू गाडी थांबव, परंतु त्याने गाडी थांबवली नाही आणि ती अजून जोरानं गाडी तो चालवत असताना हिने उडी मारण्याची धमकी दिल्यानंतर त्यांनी रस्त्याच्या कडेला गाडी थांबली. मुलीनं ताबडतोब जाऊन तक्रार दिली. त्यामुळे अशा घटना भविष्यामध्ये घडू नये यासाठी राज्य शासन प्रयत्नशील. 2019 पूर्वीच्या ज्या नंबर प्लेट्स आहेत, हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्स, या संदर्भात अरे आता बाबा हा फक्त एक महत्वाचा प्रश्न आहे. ते येणारच आहेत ना. 30 तारखेची डेडलाईन आहे. 30 तारखेची डेडलाईन नाही, ती डेडलाईन आपण एप्रिल पर्यंत वाढवलेली त्याचाच निर्णय आज झालाय की सगळ्या बसेसच नव्हे तर ST डेपोमध्ये आणि आमच्या ST महामंडळाच्या जागेमध्ये ज्या ज्या ठिकाणी बसेसच नव्हे तर ज्या 4 व्हीलर गाड्या, 3 व्हीलर गाड्या, 2 व्हीलर गाड्या ह्या RTOनं जप्त केलेल्या आहेत त्याचं सुद्धा पूर्णपणे 15 एप्रिलच्या आत विल्हेवाट लावण्यात आजच्या बैठकीमध्ये हिंदी सांगा. आज ये बैठक में ऐसा निर्णय हुआ कि मंडल के पास एक IPS अधिकारी देना चाहिए परिवहन विभाग के लिए और हमारे सरकार के माध्यम से हम ज़्यादा से ज़्यादा सुरक्षा देना चाहते हैं. हमने ये निर्णय लिया कि जितने भी हमारे ST डेपो और बस स्टैंड है पूरा सिक्योरिटी के हिसाब से पूरा उसका ऑडिट किया जाए और ऑडिट करके जो जो कमियां उसमें हो वो कमियां हम के साथ में हमने ऐसा लिया कि आज हमारे पास जो सिक्योरिटी गार्ड है वो बहुत ही कम है. 2700 सिक्योरिटी गार्ड है, उसमें कितना हम बढ़ा सकते हैं इसके लिए भी हम कोशिश करेंगे. और साथ में सिक्योरिटी गार्ड की जो संख्या कम है उसमें भी 15 से 20% जो है वो बढ़ना चाहिए, ऐसी हमारी मांग है. हम राज्य के मुख्यमंत्री जी और गृह मंत्री जी को एक IPS अधिकारी की नियुक्ति तुरंत की जाए, ऐसी हमारी माध्यम से मांग रहेगी. और दूसरी रही बात, जो स्क्रैप की गाड़ियां है भंगार हो चुकी है वो हमारे डेपो में और पे बहुत सालों से पड़ी हुई है. कुछ 4 व्हीलर है, 3 व्हीलर है, 2 व्हीलर है. 15 अप्रैल तक डेडलाइन दी गई और 15 अप्रैल तक हमें पूरी की पूरी स्क्रैपिंग की हमने जो मुहिम है RTO डिपार्टमेंट और हमारे ST महामंडल ज्वाइंटली करेगा और पूरा का पूरा डिसीजन उसके ऊपर निर्णय होगा. सारे डिपो पे सुरक्षा ऑडिट का भी आदेश आ दिया गया है. साथ ही किस तरीके की टेक्नोलॉजीज और चीजें इस्तेमाल की जाएंगी ताकि देखिए बहुत जैसे दिन बढ़ते जाते नई नई टेक्नोलॉजी आती रहती है और AI टेक्नोलॉजी का उपयोग हमें सभी जगह पे हम ज़्यादा से ज़्यादा करते हैं. हमारी 14,300 बसेस खुद की है. 450 जो बसेस है हमने जो इलेक्ट्रिक बसेस हमारी आई है. साथ ही में हमारे पास 350 जो भाड़े से ली हुई बसेस है तो 15,000 के पास आसपास हमारी बसेस है. उसमें हम पूरा का पूरा CCTV कैमरा उसमें होना चाहिए, पैनिक बटन होना चाहिए. साथ ही में सब बसेस को लॉक सिस्टम अच्छी तरह से होनी चाहिए और हम GPS यंत्रणा जो है उस पर लगाने वाले हैं. ये सभी चीजें जो है हम आगे के 2 से 3 महीने में करने वाले हैं और महिलाओं को ज्यादा से ज्यादा सुरक्षा देने का हमारा प्रयास है. आप जब से इस मिनिस्ट्री में आए तब से आप ये मिनिस्ट्री के लिए आप काम कर रहे हैं कि किस तरीके से इसकी छवि सुधार हो और सारी न्यू टेक्नोलॉजीज इसको इन्वर्ट हो. बट सर एट दिस पॉइंट द मेन इम्पोर्टेंट मुद्दा हियर इज कि हम विपरीत हालात देख रहे हैं. स्वारगेट पे भी हमने देखा कि वहाँ के डेपो के डिप्टी ने भी एक खत लिखा था ये बताते हुए कि यहाँ पे कई स्क्रैप बसेस हैं. नंबर 1 डार्क ब्लाइंड स्पॉट्स हैं, वहाँ पे भी कोई नहीं रहता है, पेट्रोलिंग नहीं होती है. अब इसके विपरीत हमने देखा योगेश कदम MOS होम ने यह बताया कि पेट्रोलिंग बराबर हो रही थी क्योंकि स्वारगेट पे पूरी व्यवस्था नहीं थी, बस की तकनीक में खराबी थी.
इसके चलते ऐसी जो घटनाएं हैं वो सामने आई है। ये सर सरकार में ही हम विपरीत चीजें देख रहे हैं, MOS आप पे टाल रहा है, इससे सब ब्लेम नहीं, देखिए ये जिम्मेदारी सरकार की है और ये हमारा डिपार्टमेंट है। हमारा डिपार्टमेंट जिम्मेदारी झटकेगा नहीं। हमारे बस डिपो के अंदर अगर ये घटना घटी है, ये घटना की हम निंदा करते हैं। ऐसी घटना हमारे यहाँ पे नहीं, दुनिया में कहीं पे भी नहीं होना चाहिए। हम इसकी निंदा करते हैं, मगर साथ में ये भी मान्य करते हैं कि एसटी डिपो में ये घटना घटी है, एसटी बस में ये घटना घटी है, तो उसके साथ साथ हम भविष्य में ऐसी घटनाएं कहीं पे भी घटनी नहीं चाहिए। इसके लिए हमने जो निर्णय लिया वो निर्णय के अधीन रहते हुए हम हर बस में अभी CCTV कार्यान्वित करेंगे, GPS यंत्रणा कार्यान्वित करेंगे, हम महिला सुरक्षा रक्षक बढ़ाएंगे। हम पूरे हमारे डिपार्टमेंट के लिए एक IPS अधिकारी की मांग कर रहे हैं जो पुराने कुछ कार्यकाल में निश्चित की गई थी, मगर IPS अधिकारी अभी तक मिला नहीं था। तो ये सब चीजों को देखते हुए भविष्य में ये हमारा महामंडल कितना अच्छा चल सके और हमें ज्यादा से ज्यादा लोगों को कैसी सुविधाएं देने के लिए हम प्रयत्न कर रहे हैं। सर कुछ बातें लॉन्ग टर्म की हैं, कुछ बातें शॉर्ट टर्म की है, लेकिन अभी भी कई बस डिपो ऐसे हैं जहाँ पे लाइटिंग की व्यवस्था नहीं होगी, अंधेरा होगा। देखिए इसलिए तो मैंने कहा कि जो चीजें हैं हमने ऑडिट, हमारे जो भीमनवार साहब है ST महामंडल के अभी प्रमुख है, परिवहन ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट के भी प्रमुख है, हमने अभी ऐसा निर्णय लिया कि जो जहाँ पे चीजें होती है और जहाँ सिक्योरिटी की यंत्रणा बराबर नहीं है तो उसका ऑडिट किया जाएगा। निर्णय लिया। कंप्लेंट्स आती रही हैं।